नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे, जे नेता फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही वाटार ते रेठरे या दरम्यान चालू असणाऱ्या रस्त्याच्या कामासंदर्भात पाहणी करायला आलेलो असताना हे आम्हाला इथल्या कितीतरी लोकांनी सांगितलं की कामाची जी पद्धत चालू आहे ती पद्धत चुकीच्या पद्धतीने चालू आहे, म्हणून आम्ही इथं पाहणी करण्यासाठी आलेलो होतो. तर हो पहिला जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीचा फरशी पूल पाडण्यात आलेला आहे आणि फरशी पूल हो मजबूत होता. अजून ती जी आम्ही सळ्या वगैरे बघितलं, कॉन्क्रीट बघितलं तर मजबूत होता. आणि हा असा पूल का पाडण्यात आलेला आहे, याचं पाडण्याचं नेमकं कारण काय आहे? आणि ही जो रस्ता चाललेला आहे तो रस्ता साधारणतः 40 मीटरचा रस्ता आहे यांचा आणि पूल आहे यांचा 32 मीटरचा पूल आहे. त्याची उंची साधारणतः 5.5 मीटर उंची आहे. आणि हे जे रस्त्याचं काम चाललं आहे, ह्या रस्त्याच्या कामासाठी ही जी कंपनी आहे ही कंपनीने दुसऱ्या कंपनीला टेंडर दिलेलं असतं की आम्हाला मुरुम पुरवा, खडी पुरवा, जो लागणारं साहित्य आहे ते साहित्य पुरवा. पण ती आता कोणत्या खाणीतून मुरुम येतो, हे मुरुम कोणत्या खाणीतून येतो आणि त्या खाणीतून मुरुम भरताना त्या मुरुम खाण मालकानं शासनाची रॉयल्टी भरलेली आहे का असा प्रश्न पडतो. आम्हाप मुरुम इथं लागलेला आहे आणि जवळजवळ वाटार, रेठरे, साजूर, शेनोली, विंग, धोंडेवाडी, काले, वाटार ते रेठरे, बुद्रुक अशा अनेक ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत. मग रस्त्याचं काम चालू असताना मुरुम हा लागणार सुरुवातीला, मग मुरुमाची रॉयल्टी भरली जाते का, त्याचा EPS केलेला असतो का, त्या मुरुमच्या वाहनाला पावती बुक जोडलेलं असतं का? ह्या फक्त कंपनीला काय पाहिजे, आम्हाला माल पुरवा. तुम्ही माल कसा पुरवणार ते आम्हाला माहीत नाही. आम्ही तुम्हाला उक्त टेंडर देतो, आम्हाला तुम्ही मालाची सप्लाय करा. अशा पद्धतीनं हे भोंगळ कारभार चाललेला आहे आणि शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवला जात आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी वाहतूक करताना गाड्या एवढ्या ओव्हरलोड भरल्या जातात. हायवा डंपरमधून मुरुम, खडी वगैरे आणली जाते आणि त्या हायवा डंपरचा ड्रायव्हर त्याचा जर तोल सुटला आणि त्याचा त्या गाडीवरचा ताबा सुटून जर तोल गेला आणि एखाद्याचा जीविताला धोका निर्माण झाला, एखाद्याचा जीव गेला, तर ह्याला जबाबदार कोण आहे? म्हणून ह्या ज्या गाड्या ओव्हरलोड गाड्या भरल्या जातात मुरुमाच्या ह्या कामाच्या संदर्भात, ह्या ओव्हरलोड गाड्यांची देखील चौकशी होणे महत्त्वाचं आहे आणि ह्या चाललेल्या कामाची संपूर्ण चौकशी होणे महत्त्वाचे आहे. आपल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब असू द्या, परत ग्रामविकास मंत्री असू द्या आणि कराडचे तहसीलदार मॅडम असू द्या, प्रांताधिकारी असू द्या, यांना आमची विनंती आहे की या कामा कोणत्या पद्धतीनं चाललं आहे, कशा पद्धतीने चाललं आहे, मुरुम कुठनं आणला जातो, खडी कुठनं आणली जाते, त्याची रॉयल्टी भरली जाते का, त्याची पावती बुक जवळ असते का, हे जी सर्व सहनिशा करण्यात यावी ही आमची मागणी आहे. आणि इथं जर त्या ओव्हरलोड गाड्यामुळे एखाद्या व्यक्तीचा नाहक बळी गेला तर ह्याला जबाबदार कोण, याचे उत्तर देखील आम्हाला देण्यात यावी ही आमची सर्व प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे. ते बाजूला असं संरक्षण काही कटर लावले नाहीत, मोकळं सोडले, त्याच्याबाबत काय सांगाल? काय आपलं नियम काय म्हणतो की तुम्हाला दोन्ही बाजूने नागरिकांना, वाहनधारकांना येण्यासाठी सपोर्ट पाहिजे. जसं की तुम्ही एक कुठंतरी पत्रा लावता किंवा एक बॅरिकेड लावता, त्या पद्धतीने इथं यांचं कुठं बॅरिकेड, पत्रा वगैरे काही दिसूनच येत नाही. आता हे तर आम्ही उभं राहिलो, ज्या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे त्या ठिकाणी उभं राहिलं, एकच गाडी जाणार फक्त आणि दोन्ही बाजूला उतार आहे, खोलगट भागात आहे. एखाद्या गाडी ड्रायव्हरचा ओव्हरलोड गाडीमुळं जर संयम सुटला आणि एखाद्याला धडकलं आणि त्यापासून अपघात झाला तर ह्याला कोण जबाबदार आहे? म्हणून ती वाहतुकीची सुरक्षा करणे, रस्ता व्यवस्थित करून देणे, नागरिकांची सोय व्यवस्थित करणे आमची अशी मागणी आहे.